यानंतर यवतमाळमधली एक धक्कादायक बातमी। यवतमाळमधील 34 मुलींची राज्यासह इतर राज्यामध्ये विक्री करून धर्मांतर करण्यात आल्याचं खळबळजनक विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलेलं आहे। यवतमाळच्या राळेगाव, केळापूर आणि कळंब भागातील या मुली असल्याचं चव्हाण म्हणाले। चव्हाण यांच्या विधानानं एक मोठी खळबळ निर्माण झाली आहे। राळेगाव, केळापूर, मोहदा, वडकी, कळंब या तालुक्यातील जवळपास 34 हिंदू मुली एका मागोमाग गायब होत होत्या। प्रथमदर्शनी हा प्रकार मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचा दिसून येत होता, परंतु मागील 4-6 महिन्यापासून आम्ही या प्रकरणाचा मागोवा घेत होतो, या प्रकरणावर लक्ष ठेवून होतो आणि तेव्हा कुठे काल असं लक्षात आलं की हे प्रकरण केवळ मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचे नसून हा एक मिलीभगत करून एक सिंडिकेटच्या माध्यमातून हे अल्पवयीन मुलींची राज्यात, परराज्यात, मुंबई, पुणे आणि बेंगलोर सारख्या शहरामध्ये 80,000 रुपये ते 1 लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा हा प्रकार आहे। हे असं लक्षात आलं। या माध्यमातून धर्मांतरण करून त्या मुलींना मुस्लिम करून त्यांचं एक लव्ह जिहादचं प्रकरण याच्या बाबतीमध्ये सर्वांच्या लक्षात आलं।